हॅलो नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आम्ही आज चाललेलो आहोत ह्यांच्या मावशीचं जागरण गोंधळ आहे म्हणून तिकडं चाललेलो आहोत जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला। तर मी तर आता लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच अशा कार्यक्रमाला चाललेली आहे। अजूनपर्यंत तर गेली नाही। आमचं एकदा झालं होतं पण त्याला पण खूप वर्ष झाली आणि त्याच्यानंतर डायरेक्टली आजच चाललोय इतक्या वर्षानंतर। आता मी पण विसरून गेले काय काय कार्यक्रमात असतं, थोडंफार माहिती आहे मला। आता बघणार आहे तिथं काय काय असतं। आता निघालोय तर 6:30ला, आता अजून 7 वाजलेत। आता बघूया तिथे काय पोहोचायला किती वेळ लागणार आहे। आता तरी 1 तास लागल अजून। तर चला आता जातो आणि तिकडचं काय काय होणार आहे सेलिब्रेशन तुम्हाला दाखवते। तर बघा, आम्ही चाललेलो आहोत भिगवणला, जिथे की ह्यांची मावशी राहते। मागच्या वर्षी एक व्हिडिओ मी टाकला होता, आम्ही राशींच्या देवीला गेलो होतो। तर तिथून येता येता ह्यांच्या मावशीच्या हॉटेलवरती आम्ही थांबलो होतो। तर त्यांच्याच घरी आज आम्ही चाललेलो आहोत। तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला लक्षात येईल। तर चला आता अजून तर 1 तास लागणार आहे, मॅप दाखवतोय त्याप्रमाणे। तर आता आम्ही तिथं पोचतो आणि आम्हाला आता पोहोचता पोहोचता तर मला वाटतं अंधार होणार आहे। तर बघूया आता तिथं काय काय असणार आहे। खरं तर त्यांनी आम्हाला 6चा टायमिंग दिला होता, पण आम्ही घरातूनच निघायला आम्हाला 6-6:30 वाजले। 6:15ला निघालो असू। तर ठीक आहे, चला बघूया आता काय काय होते तिथं पोचल्यावर कळेल। आणि आता आम्ही इथं पोचलेलो आहोत। तर आम्हाला पोचायला 8 वाजले। इथं 8 वाजता आम्ही पोचलो। 2 तास लागले जवळजवळ आम्हाला इथं पोहोचायला। आणि इथं जो काय असतो देवाचा कार्यक्रम अगोदरचा, तर तो झालेला आहे आणि आता पंक्ती बसलेल्या आहेत। तर चला आता एवढे जेवणं उरकल्याच्या नंतर लवकरच जागरणाचा कार्यक्रम चालू होणार आहे। तर तो सुद्धा बघा तुम्ही, व्हिडिओ स्किप न करता। जेजुरीचा राजा, जेजुरीचा देवन मेला, जेजुरीचा राजा। तर बघा, आता जागरणाला सुरुवात झालेली आहे आणि देवाचे जे मुरळे असतात, जे की रात्रभर गाणे म्हणत म्हणत नाचत असतात, तर त्या ह्या 4 जणी होत्या। तर खूप छान डान्स केला ह्यांनी सुद्धा। थोडासा मॉडर्न होता आत्ता या जागरणामधला डान्स खरं तर यांचा। रात्रीच्या 1 वाजता कसे दिसतात ते सगळे। आता ब्रेक टाइम झालेला आहे जागरणाचा। आपल्याला चहा नाही दिला आम्ही तुमचा नाही काढता, आमचा काढतोय। तर बघा, आता फायनली आम्ही घरी जायला निघालोत। आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 3:30 आणि इतक्या रात्रीचं आम्ही निघालोत घरी जायला, कारण की यांना नंतर दुसऱ्या दिवशी ऑफिसला सुद्धा जायचं होतं। तर त्यासाठी आम्ही म्हटलं की झोप पण व्हायला पाहिजे, परत आपल्याला कामं पण आहेत, म्हणून आम्ही लवकरच निघालो। आणि निघालो तर बघा काय इतका पाऊस आणि विजा पण चमकत होत्या। खूप मोठा पाऊस होता की अक्षरशः समोरचा रस्ता सुद्धा दिसत नव्हता। तर आता आम्ही म्हटलं की आता चला, आता याच्यातूनच आपल्याला घरी जायचं आहे। आता आपण थांबू पण शकत नाही हायवेवरती। तर पहिल्यांदाच असा प्रसंग आला होता की आम्ही इतक्या रात्रीचं आणि तो सुद्धा पाऊस येत होता, असा प्रवास आमचा चाललेला होता। खरं तर आयुष्यातला पहिला प्रवास होता असा। यानंतर कधी करू की नाही माहिती नाही, पण खरंच खूप भीतीदायक असा प्रवास होता।
आणि नंतर थोड्या वेळानंतर पाऊस थांबला फायनली. आणि ही आहे भिगवण रोडची जी आहे सोलापूर रोडला सिप्ला कंपनी. तर इथं इतकी लाईटिंग लावलेली होती त्यांनी अख्ख्या कंपनीला की रात्रीचं खूप सुंदर असं दिसत होतं ते दृश्य बघायला. आणि मला त्याचा मोह आवरला नाही म्हणून मी खरं तर हा व्हिडिओ घेतलेला आहे. आणि चला तर आता आजचा व्हिडिओ इथंच संपतो. कसा वाटला आजचा व्हिडिओ जागरण गोंधळाचा तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.